नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना मी आता सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. धनु राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये धाडसाने काही गोष्टी करण्याची गरज आहे. धाडस जर दाखवलं तर आपल्याला त्याचा फायदा दिसेल. जर मनात भीती बाळगली एखाद्या गोष्टीबद्दल आणि जर तुम्ही करत राहिलात तर त्यापासून जास्त विशेष तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून नेटाने आणि धाडसाने तुम्ही ठरवलेले कार्य करत जा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. तर तुम्हाला यशप्राप्ती त्यात निश्चित आहे. न घाबरता कोणतीही गोष्ट करा. सुरुवातीला तुमच्या मनात खंत राहील किंवा डाऊट राहील, शंका राहील, पण एकदा तुम्ही त्यात पडल्यानंतर, सुरुवात केल्यानंतर एक एक गोष्टी ज्या आहेत त्या दूर व्हायला लागतील. म्हणून तुम्ही धाडसाने प्रत्येक गोष्ट करण्याची या महिन्यात गरज आहे, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम देऊ इच्छितो. अन्यथा निगेटिव्ह गोष्टी तुमच्या डोक्यावर स्वार होतील आणि तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकणार नाही. म्हणजे मन चिंती ते वैरी न चिंती अशी जी म्हण आहे तसं तुमचं होईल. तसं व्हायला नको असेल तर धाडस दाखवा आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट करायला सुरुवात करा. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये ज्यांना काही व्यसनं आहेत, म्हणजे स्मोकिंग किंवा अशी काही व्यसनं आहेत, त्या व्यसनी माणसांनी सावध राहा. कारण त्यांना या काही काळापासून असलेल्या व्यसनांचा काही विशेष नुकसान या महिन्यात त्यांच्या आरोग्याला होऊ शकतं. श्वसनाविषयी त्रास होणे, पोटामध्ये लिव्हर आणि अन्य ठिकाणी काही पीडा होणे आणि अशा पीडेने ते त्रस्त होतील आणि औषधोपचाराचा काही विशेष फायदा होणार नाही. झाला तर तेवढ्यापुरता होईल, तात्कालिक होईल, तेवढ्यापुरता होईल, पण पुन्हा औषधं बंद झाली की पुन्हा तोच त्रास सुरू होईल. म्हणजे एखादा दीर्घकाल आजार तुम्हाला हळूहळू लागू शकतो. म्हणून व्यसनाधीन लोकांनी हळूहळू ते कमी करा. पथ्याकडे लक्ष द्या. पथ्य चांगलं करा की जेणेकरून औषध करावं लागणार नाही. आणि या वाईट सवयी आहे ज्याच्यावर थोडं आपलं नियंत्रण असू द्या की त्या तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सुलभ होतील, असं मी सांगू इच्छितो. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न 2 किंवा 3 पटीने वाढू शकतं. पण त्यामध्ये वेगवेगळी क्षेत्र जी आहेत त्या क्षेत्रांना तुम्ही आत्मसात करा. तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे किंवा एखादा धंदा तुम्ही करताय तर नवीन तुम्ही काय करू शकता याबद्दल थोडा विचार करा, मार्गदर्शन घ्या, त्यातल्या गोष्टी जाणून घ्या आणि मग त्यामध्ये उडी घाला. म्हणजे तुम्हाला नवीन सोर्स जे आहेत ते इन्कमविषयी तयार होतील. आणि असे इन्कमविषयी नवीन सोर्स निर्माण झाले तर कॅपिटल तुमच्याकडे आहेच, तर तुम्हाला केव्हाही ते परिवर्तित करता येईल आणि त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल. नोकरी करणारे जे लोक आहेत त्यांना या महिन्यात मॉनिटरी म्हणजे आर्थिक लाभ चांगला होईल असं दिसून येतं. लाभापासून त्यांचा नावलौकिकही होईल असंही दिसून येतं. म्हणजे हा दुहेरी फायदा त्यांचा म्हणता येईल. त्यामुळे नोकरीतल्या लोकांनीसुद्धा काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. नोकरीनिमित्ताने काही पोस्टिंग त्यांची जी आहेत ती परगावी किंवा बाहेरच्या देशात अशी या महिन्यात येऊ शकतात. बाहेरच्या कंट्रीमध्ये किंवा इंडियामध्येच, पण अन्य ठिकाणी, अन्य या देशातीलच अन्य गावामध्ये त्यांचं पोस्टिंग कामानिमित्त होऊ शकतं. तर ते स्वीकारा. त्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही ते आरामात सहज अगदी निभावून नेऊ शकता. म्हणून धनुराशीच्या व्यक्तींनी अशी संधी घ्यायला हरकत नाही. अध्यात्माविषयी थोडं चिंतन करून आपण त्यामध्ये पडावं. कारण एखादी गोष्ट कदाचित आपल्याला वरपांगी म्हणजे वरवर दिसत्या अतिशय चांगली दिसू शकते, पण त्याविषयी थोडा आपण सर्च करून, अभ्यास करून जर आपण आध्यात्मिक मन रमवाल तर ते तुम्हाला पुढे फायद्याचं होणार आहे. तर आध्यात्मिक प्रगती तुमची साध्य होऊ शकणार आहे. तर ती तुम्ही अवश्य करून घ्या. त्यात देवदर्शन किंवा अन्य काही कारणाने
कर्मानिमित्ताने तुमची टूर काहीतरी कारणाने बाहेर जाऊ शकते, म्हणजे काही सहल किंवा काहीतरी परिवारासहित सहल जाऊ शकते. तर त्यामध्ये तुम्ही फायदा घ्या, त्याचा अवश्य लाभ घ्या आणि आपल्या परिवारासहित एखादी टूर करायला अजिबात हरकत नाही असं मी म्हणेन. एखाद्या कपलमध्ये किंवा एखाद्या मित्रमैत्रिणींमध्ये जर लग्नाविषयी काही विचार चालू असतील तर आपल्या जोडीदाराकडून, धनुराशीच्या व्यक्तींच्या जोडीदाराकडून अनुकूल उत्तर या महिन्यात आपल्याला मिळू शकतं. म्हणून त्याविषयी तुम्ही जर आता विचारलं नसेल तर या महिन्यात विचारून ते अनुकूल मत प्राप्त करून घ्या आणि पुढच्या तयारीला लागा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. उत्पन्न जे आहे या महिन्यात तुमचं योग्य ते असणार आहे, तुम्हाला त्यात काही कमी पडताना दिसत नाही आहे. ते अतिशय उत्तम तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. त्या उत्पन्नातून आपल्याला एक आनंदही निर्माण होईल आणि त्या आनंदातून मिळालेले जे पैसे आहेत ते पैसे जे आहेत ते तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे खर्च करता येतील असंच या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणजे घरच्यांसाठी काही मोठी वस्तू खरेदी करणे, काही दागदागिने आपल्या घरच्या लोकांसाठी खरेदी करणे, आपल्या पत्नीसाठी काही गोष्टी खरेदी करणे किंवा पत्नीने आपल्या नवऱ्यासाठी काही गोष्टी खरेदी करणे असं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ते एकमेकांना गिफ्ट म्हणून दिल्यानंतर अतिशय आनंद त्यांना होईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. कौटुंबिक वातावरण, मित्रमैत्रांचं वातावरण असं जे आहे त्या मित्रांच्या वातावरणामध्ये थोडं मात्र क्लिष्टपणा दिसून येतो आहे. सहसा कोणावर विश्वास न ठेवणारे मित्र अचानक जर आपल्या बाबतीत सॉफ्ट वागायला लागले किंवा उदारमतवादी वागायला लागले तर काही धोका आहे असं ओळखा. कारण एवढा बदल पटकन होऊ शकत नाही, तर आपल्याला हे प्रकारे संकट आहे असं ओळखा आणि 4 हात मित्रांपासून दूरच राहा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं सप्टेंबर 25 या महिन्यासाठी धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.